फ्रेंड्स, तुमच्या सर्वांना गुड मॉर्निंग. तर आता हे मॉर्निंगचा व्हिडिओ आहे माझा. तर तुम्ही बघू शकता सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि मी बसलेले आहे बारामतीच्या बस स्टँडहून संभाजीनगर या बसमध्ये. आणि हे आहे बघा कचरा टाकण्यासाठी आहे, सुका कचरा, ओला कचरा. आणि हे बघा तुम्ही घड्याळामध्ये तुम्हाला दाखवते, मी 6 वाजून 3 मिनिटं झालेत आणि आता जस्ट आता गाडी इथनं निघालेली आहे. तर बघा हे आहे बारामतीचं बस स्टँड. आणि बारामतीचं स्टँड म्हणलं की एअरपोर्ट कसा असतो म्हणजे विमानाचा, सेम त्यापेक्षा सुद्धा भारी आहे. आणि एअरपोर्टला पण मागं सरकवला असा. आणि हे बघा इथं बस लागलेला आहे, इथे सगळ्या बस आत्ता आल्या आहेत, इतक्या वेळ बस नव्हत्या, सगळं रिकामं होतं. आणि हे बघा एअरपोर्ट सारखं आहे का नाही बस स्टँड, नक्की सांगा. आणि तुम्हाला बस स्टँड आवडलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बारामतीचं बस स्टँड हे फक्त दादाच्या पुण्याईने झालेलं आहे. आपले अजितदादा उपमुख्यमंत्री यांनी हे सगळं, त्यांचं डोकं आहे, त्यांचा प्लॅन आहे. आणि बरेच दिवस काम चालू आहे. हे कॅबिन बघा सिक्युरिटीसाठी आहे. आणि चला आपण आता राईट साईडला जाणार आहेत आणि आपण चाललेलो आहे संभाजीनगरला, खास हॉस्पिटलला चाललेलो आहेत. तर चला, मला अँड्रोमॅट्रिक हा आजार आहे आणि अँडो वर्ल्ड ह्या हॉस्पिटलला आपल्याला तिकडं जायचं आहे. हे बघा बारामती थोडा पाऊस झालाय, हे आहे गोदावरी नदी. आणि अँडोमॅसिस हा आजारावर एकमेव उपाय म्हणलं तर फक्त औरंगाबादला आहे. आणि ही बघा मी आता फायनली आलेले आहे संभाजीनगरला. हे आहे संभाजीनगरचं बस स्थानक. आणि हे बघा माझे मिस्टर आहेत. तर हे बघा एकदम चकाचक धुतलेलं आहे स्टँड. त्यांना बहुतेक माहिती होतं की बारामतीकर येणार आहे तिथं आणि त्यांना घाण अजिबात जमत नाही, त्यामुळे यांनी स्वच्छ धुतलेलं आहे. तर चला असो, हे बहुतेक म्हणजे लई जुनं दिसते कारण हे फरशा आता राहिलेल्या नाही आहेत. तर मला तर अजिबात स्टँड आवडलेलं नाही औरंगाबादचं, इतकं घाण स्टँड मी बघितलेलंच नाही. तर बघा इथं पाऊस पडलेला आहे, किती कचरा आहे. आमच्या बारामतीत असा कुठेही कचरा दिसणार नाही आहे. आणि हे संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद म्हणजे किती मोठं शहर आहे हे सुद्धा, आणि जिल्ह्याचं ठिकाण आहे तरीसुद्धा इथं इतकं घाण, इतका कचरा आहे. आणि आमचा तालुका आहे बारामती, तरीसुद्धा इतकं साफसफाई, इतकं छान आहे. तर आता हे संभाजीनगरचं स्टँड आहे आणि आपण तिकडून चाललेलो आहे. तर चला आपल्याला रिक्षा पॉईंटला जायचं आहे आणि रिक्षा करून आपल्याला जे अँडो वर्ल्ड हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी जायचं आहे. तर मला हे ॲड्रेस दिलेला आहे आमच्या जिल्ह्यातनं, म्हणजे मला आता जवळजवळ महिना झाला हा त्रास होत होता. आणि ह्या त्रासावर माझ्या म्हणजे जिल्ह्यातनं 2-3 जणांनी मला सांगितलं की तुला इथंच जावं लागेल, इथंच इलाज होईल आणि अँडो वर्ल्ड या हॉस्पिटलमध्येच जावं लागेल, दुसरा पर्याय नाही. तर चला, माझी परिस्थिती नव्हती सध्या कंडिशन, तरीसुद्धा मी अँडो वर्ल्ड ह्या हॉस्पिटलला आले. पण आता पर्यायच नाही म्हणतात, त्यामुळं जावंच लागेल ना. मग टॅबलेट वगैरे घेऊन तात्पुरतं आलेले आहे त्रास कमी होण्यासाठी. आणि हे हॉस्पिटल आहे एवढं. तर चला मी तुम्हाला कसं हॉस्पिटल आहे ते पण दाखवणार आहे. आणि खास अँड्रोमॅट्रिक सिस्ट पेशंटनं हा व्हिडिओ नक्की बघा, कारण अँड्रोमॅट्रिक सिस्ट पेशंटनं कुठेही न फिरता डायरेक्ट इकडं या. कारण मुलींच्या बाबतीत तुम्हाला खरंच सांगते लय प्रॉब्लेम येतात. अनमॅरिड असले किंवा मॅरिड असले तरीही प्रॉब्लेम येतात. पहिलं मला एक बाळ म्हणजे राहिलं होतं 2017ला, त्याच्यावर मला हा आजार झाला, माझ्या डोळ्या ब्लॉकेज झाल्या, खाली झालं आणि हा आजार झाला. पण डॉक्टरांना लवकर समजलं नाही आणि ह्याच्यावर स्पेशल डॉक्टर हे पहिलेच आहेत म्हणजे आपल्या भारतामध्ये म्हणलं तर. आणि हे बघा समोर सोनोग्राफीचं कॅबिन आहे. अशा पद्धतीने हॉस्पिटल आहे, पाठीमागे रिसेप्शन वगैरे आहे. आणि इथं मी बसलेले आहे वेटिंगला, कारण आता आपल्याला सोनोग्राफी करायची आहे. आणि सोनोग्राफी केल्यावर नंतर सर येतात 1 वाजता, पळसकर सर, आणि त्यांच्याकडं आपल्याला दाखवायचं आहे. तर हे बघा वर POP वगैरे कसं आहे, हॉस्पिटल किती सुंदर आहे आणि चकाचक आहे. आणि हे बघा रिसेप्शन आहे त्या ठिकाणी. आणि आपल्याला ज्यांना भेटायचं आहे ते पळसकर सरांचं कॅबिन 7 नंबरला आहे. तर आता इथे वेटिंग करत हे सगळे बसलेले आहेत. आणि इथे वेगवेगळे हॉस्पिटल आहेत, पण आपण आलेलो आहेत अँडो वर्ल्ड म्हणजे अँडोमॅसिस ह्या आजारावरती उपचार भेटतो का नाही हे बघण्यासाठी. आणि हे हॉस्पिटल बघा, इथे लेडीज दाखवली, बाळ दाखवले, कारण इथं निराश होऊन कोणीही जात नाही, प्रत्येकाला इथं उपचार भेटतो. तर चला आता आम्ही चाललेलो आहेत कॅन्टीनकडं. तर आपल्याला जेवायचं आहे, डबा आणलेला आहे. तर कॅन्टीनमध्ये जाऊन जेवण करून आता आलेलो आहेत. तर बघा हे हॉस्पिटल दाखवते मी तुम्हाला. हे अशा पद्धतीने आहे. आणि नीट एक गोष्ट ज्यांनी अँड्रोमॅट्रिक सिस्ट आहे पेशंट त्यांनी बघा, मी कारण त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ काढलेला आहे, कारण मला तर उपचार भेटलेला नाही.
याच्या आधी आणि हे देवगिरी मेडिकल, इकडे मेडिकल आहे, तिकडे सिक्युरिटी आहे, इकडं लहान मुलांचे हॉस्पिटल वगैरे सगळं म्हणजे एकत्र बाकीचे पण हॉस्पिटल आहे तिथं. आणि हे इथं प्यायचं पाणी आहे, थंड गरम सगळं असं कोमट नॉर्मल. आणि हे लेडीज दाखवले वरती असं हॉस्पिटल आहे. 6 मजले आहे बहुतेक, असं मी काय मोजलं नाही पण वाटते. हे अशा पद्धतीने माझा अवतार झालेला आहे. आणि पंडित पळसकर अँड्रोस्कॉपी सर्जन आहेत, खास ह्याचे सर्जन आहेत. आणि इतक्या दिवस माहीत नव्हतं मला. आता ज्या वेळेला माझा इतका महिना झाला त्रास वाढलाय, माझ्या पप्पाची पुण्यतिथी होती आणि त्या दिवसापासून तर मला इतका त्रास झाला की मला त्यांचं व्यवस्थित काही करायला नाही. तर प्रत्येक गोष्टीची माहिती दिली आहे. कसं अँडोवर्ल्ड सर्व वैद्यकीय सेवा देणारं एकमेव हॉस्पिटल आहे, एकमेव हॉस्पिटल. तुम्हाला माझं खोटं वाटत असेल. आणि हे बघा रिसेप्शन आहे, हे बाहेरचं रिसेप्शन आहे. आणि आतमध्ये जिथं एंट्री करायची आहे आपल्याला, तिथं फक्त आधार कार्डच लागते. आणि तुम्हाला मेन पॉईंट सांगते, आपल्या नवरा बायकोचे दोन्हीचे आधार कार्ड लिंक केले जाते आणि मगच आपल्याला एंट्री दिली जाते. फोनवरती नंबर लावला जात नाही पहिल्यांदा, इथं येऊन आधार कार्ड देऊनच नंबर लावला जातो. आणि इथे एक एक गोष्टीची माहिती दाखवलेली आहे मी फक्त अँड्रोमेट्रिक सिस्ट पेशंटसाठी. कारण माझे काय हाल झाले 2019 पर्यंत हे फक्त मला माहीत होतं. मला थोडं जरी वजन उचललं, थोडं कपडे जरी धुतले तरी मला काय त्रास झालाय माझ्या जीवाला माहिती आहे. माझा आजार इतका आज वाढला की मला थोडासा धक्का लागला तरी कोणाचं जमत नाही. आणि हे बघा रिसेप्शनच्या इथं आलेलो आहे. आता वाजलेले आहेत 4ला 20 मिनटं कमी आहेत. आणि फायनली आमचं काम झालेलं आहे. आम्ही आता बाहेर आलो. हे हॉस्पिटल बघा एवढं आहे. आणि मी तुम्हाला खास का दाखवायले, फक्त मला माहीत आहे काय तकलीफ होती अँड्रोमेट्रिक सिस्ट पेशंटला आणि काय कशामधून जातो. आणि लेडीज असल्यावर तर किती प्रॉब्लेमला मग करावं लागते. तरी पण आम्ही दोघं असल्यामुळं मला एवढ्या गोष्टीची गरज नाही. फॅमिलीमध्ये राहणारं तर खूप अवघड आहे. तर हे असं हॉस्पिटल आहे. आणि खरंच तुम्ही कुठेही उपचार न घेता अँड्रोमेट्रिक सिस्ट पेशंटने नीट डायरेक्ट संभाजीनगरला यावे आणि इथंच का आहे ते दाखवावे आपला आजार. तर बघा इथं सकाळी पाणी चालू होतं, म्हणजे वर स्प्रे म्हणजे असं ठेवलेलं होतं म्हणजे स्प्रिंकलर. आणि आता सध्या बंद आहे ते. तर खरंच छान आहे हॉस्पिटल आणि उपचार पण चांगला आहे. इथं आधी मला भेटला असताना म्हणजे 2019ला 20ला ज्या वेळेला माझा हा आजार झाला. तर हे बघा इथं स्थापना झालेली आहे 17 सप्टेंबर 2015ला. हे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांच्या हस्ते झालेलं आहे अँडोवर्ल्ड हॉस्पिटल. आणि हे अँडोवर्ल्ड हॉस्पिटल एवढं उंच आहे आणि खूप मोठं हॉस्पिटल आहे. आणि आता आम्हाला त्या पर्याय शेवटी ऑपरेशनच सांगितलं आहे, दुसरा उपायच नाही म्हणून सांगितलेला आहे. ऑलरेडी पहिले ऑपरेशन झालेले आहेत माझे, पण सध्या मी 4 माणसात जाण्याच्या ह्याची बी राहिलेली नाही. त्यामुळं आता हे ऑपरेशन हे पर्याय सांगितलं. तर बघूया आपण आता विचार करूया काय करायचं काय नाही, कारण आपल्याकडे दिवस कमी आहेत. त्यांनी तसं सांगितलेलं आहे. तर हे अँडोवर्ल्ड हॉस्पिटल आहे देवगिरी नर्सिंग हे. तर हे बघा संभाजीनगरला आहे. आणि नक्की या, आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि अँडोवर्ल्ड हॉस्पिटल हे फक्त अँड्रोमेट्रिक सिस्ट पेशंटसाठी खरंच खूप छान आहे. तर आम्ही आता वापस चाललेलो आहेत. तरीही तुम्हाला मी हे रस्ता जाते असं प्रत्येकाला दाखवण्यात, ही हॉटेल फ्युरेज ही बघा लक्षात राहावं म्हणून मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट दाखवलेली आहे. कारण ज्यांना कुणाला यायचे ना त्यांनी नक्की खरंच अँड्रोमेट्रिक सिस्टचा आजार असेल ना तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी तुम्हाला माझा नंबर देईल, माहिती सांगेल हॉस्पिटल. म्हणजे इथं समजत नसेल व्हिडिओमध्ये तर पण नक्की बसू नका ज्यांना अँड्रोमेट्रिक सिस्टचा आजार आहे. कारण बहुतेक डॉक्टरांना स्त्रीरोग असले तरी समजत नाही, पण ह्या डॉक्टरांना हे त्याच्यातले सर्जन आहे त्याच्यामुळे सगळं माहिती आहे. आणि हे ऑल इंडिया म्हणजे भारतातले एकमेव इथं पहिलं हॉस्पिटल बनलेलं आहे. आणि चला हो का हे जे आहे ना रस्ता, आता इथं आपण थांबलेलं आहे ट्रॅफिक झाल्यामुळे. तर मी तुम्हाला इथून दाखवते वर प्रत्येक पॉईंट दाखवायला. हे वसंतराव नाईक चौक आहे आणि ह्या चौकापासून नीट सरळ जायचं, कुठेही वाकडं जायचं नाही. सरळ गेलं ना बाबा चौकातून नीट सरळ गेलं एअरपोर्टकडनं दुसरा रस्ता पकडायचा नाही. हे हॉस्पिटल तुम्हाला तिथं डाव्या साईडला जाताना आहे. कुणाला पण विचारलं तरी सांगतात इथं जाता जाता हे लावलेलं आहे. आणि वेळ न घालवता अँड्रोमेट्रिक सिस्ट पेशंटनं नक्की इथं या, व्हिजिट घ्या. आणि खरंच पैसा येतो जातो, पण एकदा जे शरीर आदू झालं तर आपलं ती शरीर पहिल्यासारखं होत नाही आहे. मी एवढं कणाकणा काम करणार आहे ना, पण आता मला छटाकभर वजन घ्यायचं म्हणलं तरी खूप त्रास होत आहे. मला ते दिवस आठवते. आज पप्पा असायला पाहिजे होते माझे, कारण त्यांना असं वाटायचं की मी त्यांचे कपडे धुतले नाहीत. आणि प्रत्येक वेळेला मी कपडे धुवायचे, पण ज्या वेळेला त्यांनी त्या जगातनं जायचं होते त्यावेळेलाच मी पहिल्यांदा म्हणलं असेल पप्पांनी
धुणार नाही. तुम्हाला जे जेवायचे खायचे ते मला प्रत्येक गोष्ट सांगा, मी बनवून देते. पण कपडे माझं ब्लडिंग होते. कारण का म्हणलं मी तर माझी इच्छा होती की मी कपड्याला बाई लावावी कपडे धुवायला, म्हणून मी बोलले. पण ते हे जग सोडून जातील स्वप्नात वाटलं नव्हतं मला. आणि ते गेल्यापासूनच माझा हे आजार जास्त वाढला आहे, कारण टेन्शन खूप येतं आहे मला. आणि हे बघा, राष्ट्रीय संत तरुण चौक आज 2 वर्ष झालेत. पहिली पुण्यतिथीलाच त्यांच्या माझ्या खूप त्रास व्हायला आहे. म्हणजे मला त्रास झाला त्या दिवशी. मी दिवसभर हॉस्पिटलमध्ये होते. त्यांच्या पाया पडण्यासाठी तेवढं आले होते. तर असो, जे घडलं ते चांगल्यासाठी घडलं. कुठंतरी वाटलं असेल पप्पाला की आपल्या लेकीला किती त्रास होत आहे, किती दिवस हे करल. आताड्याकडं आजार गेलेला आहे. तर बघा, आपण आता पुन्हा स्टँडवरती आलेलो आहे. आणि हे आहे संभाजीनगरचं स्टँड. आणि किती घाण आहे बघा. तुम्हाला आता पुन्हा मी अजून तेच सांगते की आमच्या बारामतीचं स्टँड नक्की तुम्ही येऊन बघा. एक नंबरच आहे. एअरपोर्टपेक्षा पण भारी आहे. आणि हे माझा आता हे फक्त गोळ्यांमुळं असा आवाज यायला आहे. कारण मला बोलता सुद्धा येत नव्हतं, अशी कंडिशन होती माझी 8 दिवसापूर्वी. हे बघा, झाडं किती छान लावलेलं आहेत औरंगाबादला. ही गोदावरी नदी आहे औरंगाबादची. आणि नक्की ज्यांना हे आजार असेल, कुणी हे व्हिडिओ हे बघत असेल ना, आणि एखाद्याला हे आता फायनली मी आलेले आहे. हे रात्री 1 का 1:30 वाजलेत. बारामती बस स्थानकावर इथं आम्ही गाडी लावली होती आणि प्रायव्हेट गाडी करून इकडं आलेलो आहेत आम्ही. कारण आम्हाला नगरवरून इकडं येण्यासाठी बस नव्हती किंवा गाडी नव्हती. तर बघा, हे एअरपोर्टपेक्षाही भारी आहे का नाही तुम्ही नक्की सांगा. बारामतीचं बस स्टँड. आणि इथं नावं ठेवण्यासारखी जागा आहे काय? तुम्हाला कचरा दिसतंय का सांगा औरंगाबादच्या बस स्टँडसारखा कुठेतरी? आणि खरंच खूप मेहनतीने व्हिडिओ बनवलेला आहे. त्यामुळं नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. कारण एक सबस्क्राईबसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. हे आहे बारामती बसस्थानक. आणि मी एवढी मेहनत, एवढं दुखत असताना मला एवढा त्रास होत होता फक्त कारण मला माहीत आहे अँड्रोमेट्रिक सिस्ट आजार म्हणजे काय आहे आणि त्याचे काय परिणाम होते. आज आम्ही दोघं राहतात म्हणून हो का. हे आता फायनली गाडी घेऊन आलेलो आहे, आम्ही चाललेलो आहे. तर चला फ्रेंड्स, गुड नाईट. आणि बारामतीत आज पाऊस झालेला आहे. तर बघा, तुमच्याकडेही झाला तर नक्की सांगा. चला फ्रेंड्स, बाय बाय. सबस्क्राईब